अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाला जी आपण पूजा मांडणी करतो त्याची योग्य पद्धत काय आहे, पूजा मांडणी कशी करावी, कोणत्या सेवा कराव्या जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील. तर चला सुरुवात करूया. बघा, सर्वात प्रथम मी इथे पूजा मांडून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला सांगते की पूजा कशी मांडायची. बघा, इथे मी सरस्वती मातेचा, गणपती बाप्पाचा आणि महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर हा फोटो असेल, गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि महालक्ष्मी माता, तर तुम्ही अवश्य या पूजेमध्ये ठेवा, कारण त्या फोटोला खूप महत्त्व आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याला आपल्या महाराजांचा फोटो किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला इथे ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर महाराजांच्या शेजारी आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, मी इथे 2 समया लावलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून आपल्याला पुढच्या सेवा करायच्या असतात. बघा, तर त्यानंतर तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे. कलशाची स्थापना कशी करायची हे तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला पूजा करायची असते ती आपल्या गणपती बाप्पाची. आपण आता आधी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून घेऊ, त्यानंतर आपण पुढच्या सेवा करू. तर बघा, आता आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करू शकता. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करून तुम्ही ही मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तिथे पूजा मांडणीमध्ये ठेवायची आहे. तर बघा, गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. ओम गण गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपतये नमः. त्यानंतर बघा, गणपती बाप्पा शेजारी तुम्हाला 2 विड्याच्या पानांवर कुबेर यंत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकता किंवा कुबेरांची मूर्ती ठेवू शकता. किंवा तुमच्याकडे यंत्र किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही जी आपण कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची आणि कुबेरांची सुपारी ठेवली होती पूजेमध्ये, ती सुपारी तुम्ही इथे ठेवू शकता. किंवा तुम्ही पूजा मांडणी तेव्हा केली नसेल कोजागिरी पौर्णिमेला तर तुम्ही आता इथे नवीन सुपारी कुबेर भगवान स्वरूप तुम्ही तिची इथे स्थापना करू शकता. तर त्या सुपारीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्या सुपारीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करताना ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः असा मंत्रास तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे आणि ती सुपारी तुम्हाला इथे स्थापन करून घ्यायची आहे. भगवानांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः. त्यानंतर बघा, त्याच्या शेजारीच कुबेर भगवानांच्या शेजारीच मी श्रीयंत्र ठेवलं आहे. तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकता. किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा यंत्रही नसेल तर तुम्ही जी सुपारी आपण कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी स्वरूप ठेवली होती ती तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्ही तेव्हा पूजा मांडणी केली नसेल तर सेम असंच तुम्ही नवीन सुपारी लक्ष्मी माता स्वरूप तिथे तुम्ही स्थापन करू शकता. त्या सुपारीवर सुद्धा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करून तुम्हाला ती तिथे स्थापन करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपण जो इथे गणपती बाप्पाचा, सरस्वती मातेचा आणि आपल्या महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे त्यांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. जो आपण कलश स्थापन केला आहे आपल्या कुलदेवी स्वरूप त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आपल्या कळसाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपले जे महाराज आहेत बघा, आपल्या महाराजांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. त्यांना सुद्धा तुम्हाला अष्टगंध लावून त्यांना सुद्धा तुम्हाला अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यांच्या चरणांजवळ. त्यानंतर बघा, तुम्हाला आपली कुलदेवी माता जी आहे, तुमची कुलदेवी कोणती आहे त्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला
ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही टाकसुद्धा इथे ठेवू शकता. जर टाक नसेल तर तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. तर त्या फोटोला सुद्धा तुम्हाला, आपल्या कुलदेवीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला यांची पूजा करायची आहे. आता गणपती बाप्पाच्या फोटोला मी आधीच हळदी कुंकू वाहून घेतलं होतं. त्यांच्या चरणांजवळ मी अक्षदा ठेवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला मी इथे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला, तुमच्याकडे मूर्ती असेल, तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्त म्हणून तुम्ही त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला 16 वेळेस नसेल म्हणायचं तर तुम्ही 1 वेळेस श्री सूक्त म्हणू शकता, किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा जप करून तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे. आता लक्ष्मी मातेला सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊया. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या खाली मी कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे. आता बघा, श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे, किमान एकदा तरी. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर अशा पद्धतीने तुम्हाला यांची पूजा करायची आहे. आता बघा, तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे महत्त्व असतं ते म्हणजे लाह्या बत्ताशेला. आमच्याकडे बोळक्यामध्ये लाह्या बत्ताशे भरून ठेवतात या दिवशी. तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर नक्की ठेवा, नसेल तरी पण तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही जे काही फराळ तुम्ही बनवलं आहे या दिवशी, तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला ते दाखवायचं आहे. आता बघा, शिरईचं काय करायचं. आता ही शिरई जी आपण ठेवली आहे, त्याच्या शिरई तुम्ही जिथे ठेवणार ना त्याच्या खाली तुम्हाला या जागेवर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, आणि त्या जागेवर तुम्हाला जी शिरई तुम्ही आणली आहे ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. बघा, ही शिरई जी आहे ती आपली लक्ष्मी स्वरूप असते. त्यामुळे या पूजा मांडणीमध्ये शिरईचं खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही काही नाही ठेवलं तरी चालेल, फराळ नाही ठेवलं तरी चालेल, पण शिरई ठेवायला विसरू नका, कारण शिरईची या दिवशी लक्ष्मी स्वरूप पूजा केली जाते. या दिवशी नक्कीच तुम्ही नवीन शिरई आणून ती पूजा मांडणीमध्ये ठेवा. आता बघा, नवीन शिरई तुम्ही जेव्हा आणाल ना, म्हणजे नवीन शिरई आणल्यावर ती तुम्हाला सगळ्यात आधी तुळशी मातेजवळ ठेवायची आहे. तुमच्या घरातली तुळस जिथे आहे तिथे तुम्हाला ती शिरई ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या शिरईला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही ही पूजा मांडणी कराल, ही पूजा मांडणी आपल्याला 5:30-6 वाजता प्रदोष समयावर करायची असते, लक्षात घ्या. 5:30 ते 6च्या दरम्यान तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि पूजा मांडणी केल्यावर तुम्हाला, आता बघा, ही जी शिरई आहे ती तुम्हाला तुळशी मातेजवळ आपण ठेवली होती बरोबर. आणल्यावर तुम्हाला ही शिरई डायरेक्ट पूजेमध्ये ठेवायची नाही, ती तुम्हाला तुळशीजवळ नेऊन तिची पूजा तुम्हाला करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुळशी मातेजवळून, म्हणजे तुमची तुळस कुठे आहे तिथून ते तुमच्या या पूजा मांडणीपर्यंत तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत. जसं आपण महालक्ष्म्यांच्या वेळेस काढतो ना, दारातून पावलं काढत काढत आपण पूजेपर्यंत येत असतो महालक्ष्म्यांपर्यंत, तसंच या शिरईचं पण तुम्ही जेव्हा ही शिरई तुळशी मातेजवळून या पूजा मांडणीपर्यंत आणणार तेव्हा तुम्हाला लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहेत. आणि पावलं काढल्यावर तुम्हाला ही जी शिरई आहे ती तुम्हाला तुळशी मातेजवळून घेऊन यायची आहे. आणि आपल्या श्री स्वामी माऊलींचा तुम्हाला गजर करायचा आहे. आपल्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे, लक्ष्मी मातेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. जसं की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तुळजाभवानी माते की जय. महालक्ष्मी माते की जय. असं तुम्हाला गजर करत करत ही शिरई तुमच्या तुळशीपासून, तुमच्या तुळशी मातेपासून तुम्हाला या पूजा मांडणीपर्यंत इथे आणायची आहे. बघा,
या शिराईच्या स्वरूपात तुमच्या घरी लक्ष्मी येत असते, म्हणून तुम्हाला ती शिराई एकदम गजर करत, म्हणजे तुमच्या देवांची, आपल्या महाराजांचं, कुलदेवीचं नाव घेऊन, महालक्ष्मीचं नाव घेऊन तुम्हाला ती शिराई तुळशी मातेजवळून अशी घरात आणायची असते. आणि इथे तुम्हाला आणल्यावर स्वस्तिक काढून स्वस्तिकावर ती शिराई तुम्हाला ठेवायची असते. त्या शिराईची सुद्धा तुम्हाला इथे पूजा करायची आहे. जे तुमच्या घरात दागिने, धन असेल ते तुम्हाला इथे ठेवून घ्यायचं आहे या पूजा मांडणीमध्ये. त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्या घरात पैसे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे ठेवून घ्या. त्याची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर प्रत्येक देवाला तुम्हाला फुले वाहून घ्यायची आहेत आणि अशी एकदम साध्या सोप्या आणि योग्य पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. मी आता इथे फुले वाहून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मी फुले वाहून घेतली आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे धूप दीप दाखवायचा आहे. वातावरण अगदी प्रसन्न सुगंधित ठेवायचं आहे. तर तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर किंवा धूप असेल तर ते नक्की या दिवशी लावा, कारण की माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर धूप अतिशय प्रिय आहे. त्यानंतर बघा, आपल्या महाराजांना तुम्ही हिना अत्तर लावा. महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. आता बघा, यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करून तुम्हाला तो नैवेद्य या ठिकाणी ठेवायचा आहे, कारण की हा दिवस वर्षातून एकदा येतो, त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य दाखवा. आता बघा, ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला आचमन करायचं असतं. आता आचमन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, आचमन करताना तुम्हाला सर्वप्रथम म्हणायचं आहे, हातात पळीने, डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की ओम केशवाय नमः, आणि ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे ओम माधवाय नमः, ते पाणी प्राशन करायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः, आणि ते पाणी प्राशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः, आणि हे पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे ओम विष्णवे नमः, आणि हे पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आचमन करायचं आहे. आता हा झाला आचमन. आता तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला संकल्प करताना परत पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला एखादं फूल इथे घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे, मी जे म्हणणार आहे तेच तुम्हाला म्हणायचं आहे. तर बघा, तुम्हाला आता म्हणायचं आहे की जसं आता मी तुम्हाला म्हणून दाखवते, माझंच नाव मी घेते. मी श्रद्धा, मी कश्यप गोत्रातली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे. माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे. आणि हे पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प करायचा असतो, लक्षात घ्या. तर हां, आता संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तर या दिवशी तुम्हाला सेवा काय करायच्या ते मी तुम्हाला सांगते. माफ करा जर व्हिडिओ मोठा होत असेल, पण ही पूजा मांडणी, या सेवा आणि हे आचमन आणि संकल्प तेवढंच या दिवशी महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला जे जे काही सांगत आहे ती प्रत्येक गोष्ट या दिवशी महत्त्वाची आहे. नक्की करा. तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आता बघा, पुढच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्या सेवा म्हणजे कोणत्या? तर तुम्हाला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, एक माळ तुम्हाला श्री मंत्र, एक माळ षोडशी मंत्र, एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र, एक माळ विष्णूंचा मंत्र, एक माळ कुबेर मंत्र, एक माळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे आणि गीतेची 18 नावे तुम्हाला म्हणायची आहेत. एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामावली नाही. एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळा तुम्हाला ललिता सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. तर ही सेवा तुम्हाला या दिवशी म्हणायचं आहे. आणि एक माळ तुम्हाला ऋणनाशक गणेश मंत्र म्हणायचा आहे. तर या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा. यूट्यूबला तुम्हाला नक्की या सेवा मिळतील किंवा गुगलला सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात मिळून जातील.
तर अशा पण तुम्हाला या दिवशी या सेवा करायच्या आहेत. हे जे काही सेवा आहेत त्या मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लिहून देते किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल. त्या तुम्ही सेवा नक्की करा. तुम्हाला नाही एक माळ जमलं तर ॲटलिस्ट तुम्ही 11 वेळेस तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्व आहे या सेवांना, या पूजेमध्ये. जेव्हा तुम्ही या पूजा मांडणी करून ह्या सेवा करता तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची पूजा ही संपूर्ण होत असते. तुम्हाला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं. म्हणून कळकळीने सांगते की ही पूजा मांडणी झाल्यावर या सेवा करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला कलश मांडून घ्या. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची, कुबेर भगवानाची आणि माता लक्ष्मीची स्थापना करून घ्या. मी माता लक्ष्मीची मूर्ती इथे ठेवली आहे. तुम्ही विड्यावर जरी ठेवली तरी चालणार आहे. श्रीयंत्र तुमच्याकडे जर असेल तर श्रीयंत्र तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पाचा, सरस्वती मातेचा आणि माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर तुम्ही ठेवून घ्या. त्यानंतर आपल्या महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्याच्या शेजारी तुम्हाला कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे. आणि लक्षात घ्या, या दिवशी एकतरी पंथी ही गाईच्या तुपाची लावा, जी रात्रभरपर्यंत तेवत राहील अशी पंथी तुम्हाला या दिवशी लावायची आहे गाईच्या तुपाची. आणि या दिवशी सगळ्या घरभर पंथ्या लावा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होईल आणि तुमचं आयुष्यसुद्धा त्या प्रकाशासारखं उज्ज्वल होऊन जाईल. आता बघा, याच दिवशी तुम्हाला या पूजा मांडणीमध्ये सुद्धा तुम्ही खूप साऱ्या पंथ्या लावण्याचा प्रयत्न नक्की करा. आपलं घर असं प्रकाशाने एकदम उजळून निघालं पाहिजे. ज्या काही तुम्ही सेवा करणार त्या अगदी मनापासून करा, स्वच्छ मनाने करा. बघा, ही दिवाळी जी आहे ती तुमच्या आयुष्यात भरभराट, आनंद, सुख, समाधान नक्की आणेल. आता बघा, तर अशा पण तुम्हाला ही पूजा करायची आहे. शिराईची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगितलं आहे. लाह्या बत्ताशेचे बोळके तुम्ही इथं ठेवून घ्या. फराळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दागिने, पैसे असतील त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. शिराईची पूजा करायची आहे. आणि अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. तुमच्याकडे जर हिशोबाची वही असेल तर हिशोबाच्या वहीची सुद्धा तुम्ही इथे पूजा करू शकता. त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने शुभ लाभ स्वस्तिक काढायचं आहे आणि ती हिशोबाची वही सुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवू शकता. नक्की या दिवशी पूजा मांडणी करून या सेवा करा. धूप दीप नैवेद्य दाखवा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील, अखंड तुमच्या घरात वास करेल. अप्राप्त लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील आणि ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, भरभराट, समृद्धी घेऊन येऊ दे, हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.